अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे पुत्रदा एकादशी, वरद लक्ष्मी एकाच दिवशी आलेले आहेत. असे खूप अनेक योग या दिवशी जुळून आलेले आहेत. तर ती 16 ऑगस्ट त्या दिवशी आहे, शुक्रवार आहे. आणि त्या दिवशी आपल्याला जीवतीची पण पूजा करायची असते. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या शिक्षणामध्ये यश येण्यासाठी, नोकरी प्राप्त होण्यासाठी, आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, आपल्या मुलांचं प्रत्येक वाईट संकटापासून संरक्षण होण्यासाठी आपण जीवतीची पूजा करत असतो. त्याचबरोबर पुत्रदा एकादशी म्हणजे आपल्या पुत्रा प्रगतीसाठी, पुत्र संतान प्राप्तीसाठी, तसेच आपल्या पुत्रांची प्रगतीसाठी हा व्रत सुद्धा केला जातो. ह्या शुक्रवारी अनेक असे योग जुळून आलेले आहेत. जीवतीची पण पूजा करायची असते आपल्या मुलांसाठी. पुत्रदा एकादशी आपल्या मनासारखी संतान प्राप्तीसाठी, लवकर संतान प्राप्तीचं सुख प्राप्तीसाठी, आपल्या मुलांच्या जीवनामध्ये प्रत्येक संकटापासून संरक्षण व्हावं आणि आपल्या मुलां प्रगतिशील व्हावं म्हणून हे व्रत केलं जातं. आणि वरद लक्ष्मीच्या दिवशी आपल्या घरामध्ये धन धान्य अखंड राहावं आणि वरद लक्ष्मी या दिवशी आपण मनाभावाने वरद लक्ष्मी मातेची सेवा पूजा केल्याने आपल्याला वरदान प्राप्त होते असं मानलं जातं. म्हणून उद्या शुक्रवार हे अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि खूप असे योग जुळून आलेले आहेत. काही योग तिथी आणि काही योग्य दिवशी काही विशेष सेवा उपाय केल्याने त्याचे अनेक पटीने फळ आणि त्याचं रिझल्ट आपल्याला बघायला भेटतात. तर आपल्या मुलांसाठी काय काय आज उपाय करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल, संतान प्राप्तीचं सुख तुम्हाला भेटत नसेल, तुम्ही डॉक्टरी विलाज खूप केला आणि तुमच्या मनासारखं संतान प्राप्ती होत नसेल आणि तुम्हाला संतान प्राप्तीमध्ये अडथळे येत असेल, तर पुत्रदा एकादशी हे दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आपल्याला काय करायचं आहे, संतान प्राप्ती सुख प्राप्त होत नसेल तर ह्या दिवशी आपल्याला व्रत तर आपल्याला करायचं आहे, उपवास करायचा आहे, आपल्याला काहीच खायचं नाही. फक्त फळाहार करायचा आहे. पती पत्नी दोघांनीही करायचं आहे. आणि भगवान विष्णूच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. तुम्हाला तर तुमच्या घरामध्ये तर असेलच भगवान विष्णूची मूर्ती, बालकृष्णाची मूर्ती किंवा विष्णू स्वरूपी मूर्ती. विष्णू स्वरूपी मूर्ती नसेल तर बालकृष्णाची मूर्ती हे प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच. त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. आपल्याला संतान प्राप्ती मंत्र हे तुम्ही Googleवर सर्च करा, तुम्हाला ते सहज भेटून जाईल. त्या मंत्रानं 108 वेळेस मंत्र म्हणायचा आहे, अभिषेक करायचा आहे. ते तीर्थ आपल्याला घ्यायचं आहे आणि असं सलग जर तुम्ही 40 दिवस हे तीर्थ घ्यायचं आहे आणि भगवंताला सांगायचं आहे, भगवंता मला तुमच्यासारखाच एक माझ्या पोटी संतान हवी आहे. आपली इच्छा भगवंताला सांगायचं आहे आणि तुम्ही 40 दिवस संकल्प करून करा आणि तुम्हाला जोवर संतान प्राप्ती होत नाही, तसं दररोज तुम्ही भगवान विष्णूच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करून ते तीर्थ घ्यायला सुरुवात करा. संतान तर प्राप्ती होतेच आणि पण योग्य संतान प्राप्ती होते. पुण्य आत्मा आपल्या पोटी जन्माला येते. भगवंताच्या आशीर्वादाने भगवंतासारखेच आपल्याला पुण्य आत्मा आपल्या पोटी जन्माला येते. म्हणून पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूच्या मूर्तीवर अभिषेक करून ते तीर्थ घ्यायचंच आहे आणि लगातार तुम्ही घ्या. समजा आता तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही उद्या तर आवर्जून घ्या. म्हणजे एकादशीच्या दिवशी, पुत्रदा एकादशीच्या दिवशी आवर्जून भगवान विष्णूच्या मूर्तीवर अभिषेक करून तीर्थ घ्यावे आणि ह्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, आता संतान प्राप्तीसाठी ही सेवा आहे. जर आपली मुलं आहेत, आपल्या मुलांची प्रगती होत नाही, मुलं अभ्यास करत नाहीत, मुलांचं प्रत्येक नोकरीमध्ये अडथळे येतात, आपल्या मुलाच्या करिअरमध्ये खूप काही अडथळे येतात, तर आपल्याला हे व्रत करायचं आहे. पती पत्नी दोघंही केलं तरी चालेल किंवा पत्नीने केली तरी चालेल. आपल्याला व्रत करायचं आहे. काही कारणाने जर व्रत करणं शक्य नसेल तर आपल्याला
भगवान विष्णूच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना आपल्याला श्री सूक्त आणि पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे. भगवान विष्णूच्या मूर्तीला अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. मग भगवंताला अत्तर लावायचं आहे. त्यांचे वस्त्र अर्पण करायचे आहेत. दीप-धूप ओवाळून घ्यायचं आहे. आणि नैवेद्यामध्ये तुम्ही भगवंताला जे पिवळ्या मिठाई, पिवळ्या प्रकारच्या वस्तू तुम्ही अर्पण करू शकता. अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची पण आपल्याला सेवा करायची आहे. ह्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची सेवा केल्याने आपल्या सगळ्या काही मनोकामना पूर्ण होत असतात. आपल्या मुलांची प्रगती होत असते. म्हणून भगवान विष्णूची सेवा झाल्यानंतर माता लक्ष्मीची पण तशाच प्रकारे मूर्ती असेल तर मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे श्रीसूक्त, पुरुषसूक्त म्हणून. मग मूर्ती पुसून घेऊन अत्तर लावून हळदी-कुंकू वाहून फुलं अर्पण करून घ्यायची आहेत आणि धूप-दीप ओवाळून आरती करून घ्यायचं आहे. भगवान नारायणाची आणि महालक्ष्मीची आरती आपल्याला करून घ्यायची आहे. अशा प्रकारे करू ओवाळून मग आपल्याला 108 वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. लक्ष्मी नारायण गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र ह्याचा सुद्धा आपल्याला 108 वेळेस जप करायचा आहे. मग विष्णू सहस्त्र नामावली, व्यंकटेश्वर स्तोत्र ह्या स्तोत्राचं पण आपल्याला पाठन करायचं आहे. जर आपल्याला संतान प्राप्ती हवी असेल तर तुम्ही व्यंकटेश्वर स्तोत्राचं सुद्धा दररोज पाठन करू शकता. मराठीतून आहे व्यंकटेश्वर स्तोत्र. त्या स्तोत्रामध्ये दिलेलं आहे. आपली धन प्राप्तीसाठी, मनासारखी संतान प्राप्तीसाठी, मनासारखं विवाह जमण्यासाठी व्यंकटेश्वर स्तोत्राचं पाठन केलं जातं. दररोज आपल्याला व्यंकटेश्वर स्तोत्राचं पाठन केल्याने सुद्धा आपल्याला मनासारखी संतान प्राप्ती होते आणि पती प्राप्त होते आणि धनविषयी समस्या असेल तर आपल्याला त्या पण समस्या हळूहळू सुटायला मदत होतात. त्याचप्रकारे वरदलक्ष्मी व्रत आहे उद्या. आपल्या वरदलक्ष्मी म्हणजे वरदान देणारी लक्ष्मी म्हणजे वरदान देणारा दिवस आहे उद्या. म्हणून आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेची पण यथाविधी पूजा करायची आहे. जर तुमची वैभव लक्ष्मी पूजा करत असाल तर वैभव लक्ष्मीची आपल्याला जशी पूजा करायची आहे तशीच करायची आहे आणि आपल्या घरामध्ये धनप्राप्तीसाठी आपल्याला 16 वेळेस श्रीसूक्त आणि 16 वेळेस महालक्ष्मी अष्टकम चं पाठन करायचं आहे. आपल्याला तर माहिती आहे की माता लक्ष्मीला लवंगा अतिप्रिय आहेत. म्हणून 16 हा लवंगा आपल्या हातात घ्यायचे आहेत. एक वेळेस श्रीसूक्त म्हणायचं आहे. ती लवंग माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचं आहे. अशा 16 वेळेस 16 पाठ म्हणून 16 लवंगा आपल्याला अर्पण करायचे आहेत. तुम्ही सूक्त म्हणू शकता किंवा तुम्ही लक्ष्मी अष्टकम म्हणू शकता किंवा दोन्ही म्हटलं तरीही काही हरकत नाही. मग त्या लवंगा रात्रभर तिथंच ठेवायचं आहे माता लक्ष्मीच्या चरणापाशी. दुसऱ्या दिवशी त्या लवंगा उचलून आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे. असे केल्याने बघा आपल्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही. मेहनत तर आपल्याला करायचंच आहे. त्याचबरोबर नशिबाची पण साथ आपल्याला लागणार आहे. त्याचबरोबर आपल्या एक उपाय सांगणार आहे. पुत्रदा एकादशी जर आपल्याला संतान प्राप्ती होत नसेल, तर हे उपाय आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशीच करायचा आहे. आपल्याला थोडेसे 1 मूठ अख्खे तांदूळ आणि 1 मूठ मूग घ्यायचे आहे. एका प्लेटमध्ये ते घ्यायचं आहे आणि एक छोटासा पिठाचा दिवा बनवून घ्यायचा आहे. पिठाचा दिवा बनवून घ्यायचा आहे. एक वात घ्यायची आहे. त्याच्यात तूप घालायचं आहे. ते दिवा एका प्लेटमध्ये जे आपण धान्य जमा केलेलं आहे, मूग आणि तांदूळ त्याच्यावरती ते दिवा लावायचा आहे. ते एक दिवा लावायचा आहे. एका गिलासामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्या गिलासात थोडंसं आपल्याला गुळाचे खडे टाकायचे आहेत. गूळ आणि पाणी दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग ते दिवा लावायचा आहे. देवासमोर बसायचं आहे. आपल्याला ओम क्लीम कृष्णाय नमः, ओम क्लीम कृष्णाय नमः ह्या मंत्राचं 108 वेळेस जप करायचा आहे आणि ओम गणगणपतये नमः ह्या मंत्राचे 108 वेळेस जप करायचा आहे. अशी एक माळ जप झाल्यानंतर ते भगवंताला आपली इच्छा सांगायची आहे की आपल्याला संतान प्राप्ती नाही. म्हणून हे मी उपाय करत आहे. भगवंताला मनातली इच्छा सांगून हे मंत्र जप करायचा आहे. मंत्र जप झाल्यानंतर आपल्याला तो दिवा शांत झाला, तर तो दिवाला एका
त्याच्यामध्ये थोडेसे वात काढून टाकायचं आहे. त्या दिव्यात साखर भरायचं आहे आणि ती भरलेली साखरेचा दिवा एका झाडाखाली ठेवून द्यायचा आहे. ज्या काही मुंग्या, किडे खातील ते संतुष्ट होतील आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल. आणि जे काही आपण पाणी, गूळ आणि पाणीच गिलासामध्ये ठेवलं होतं, त्या गिलास घेऊन जायचा आहे झाडाखाली. कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता आणि त्या गिलासा पाणीकडे आपल्याला आपली इच्छा सांगायची आहे, की मला संतान प्राप्तीचं सुख प्राप्त झालेलं आहे. मला मनासारखी संतान प्राप्ती झालेली आहे. अशी भावना त्या पाण्याकडे बोलून म्हणून भगवंताचं स्मरण करून ते पाणी एका झाडाला अर्पण करून द्यायचं आहे. हे आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशीच करायचं आहे. तुम्ही हे सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, पण दुपारच्या वेळेस करू नका. म्हणजे संध्याकाळी हे भगवान विष्णू धर्तीवर भ्रमण करण्यासाठी निघत असतात. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.